नमस्कार, मी राजश्री. मी आज तुम्हाला 100 आंब्यांचं लोणचं करून दाखवत आहे. तरीही 100 आंब्यांचा हा मसाला. बघा तुम्ही काय काय घेतलाय तो मसाला. 100 आंब्यांसाठी हा मसाला काढलेला आहे. चला तर मग आता हा मसाला आपण गरम करून घेऊया. हे धने, 1 वाटी धने. 100 आंब्यांसाठी मी 1 वाटी धने घेतले आहे. 1 वाटी म्हणजे फुलपात्र मोठा. त्यानंतर जिरे 1 वाटी घेतलं आहे. ते पण थोडं नॉर्मल गरम करून घ्यायचं. त्यानंतर मेथी दाणे, ते 1 ते 1.5 चमचा चवीसाठी म्हणून घालायचं, खमंगपणा येण्यासाठी. त्यानंतर मोहरी 1 वाटी, तिला पण थोडंसं गरम करून घ्यायचं नॉर्मल. गरम करून घेतल्यानंतर लोणचं जास्त दिवस टिकतं म्हणून मसाला गरम करून बारीक करून घालायचा. त्यानंतर बडीशेप अर्धी वाटी, ती पण गरम करून घ्यायची, थोडीशी गरम करून घ्यायची. त्यानंतर मोहरीची डाळ, मी मोहरी पण घातलेलीच आहे आणि मोहरीची डाळ पण. आणि आता हे मीठ पण थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं. लोणचं जर टिकावं असं वाटत असेल तर मीठ गरम करूनच घाला. त्यानंतर कढवलेलं तेल, हे तेल कढवून ठेवलेलं आहे. आता हा मसाला आपण गरम केलेला आहे तो गरम करून मिक्सरला वाटून घ्यायचा. ही साखर पाहिजे असेल तर तुम्ही साखर घालू शकता चवीसाठी. ही 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्यानंतर हा मसाला बारीक करून घेतला. त्यामध्ये हे लोणचं तयार करण्याचे एक पॅकेट आहे, ते घालत आहे मी. तुम्ही पण घाला, कोणतंही असू दे ते, कोणत्याही कंपनीचं.